भरपूर वास येईल अशा फुलांची माहिती मिळवत असाल किंवा तुमच्या गार्डनमध्ये तुम्हाला ते प्लांट लावायचे असेल तर गंधराज किंवा गार्डेनिया या प्लांट लावू शकता। या प्लांटची फुले खूप मनमोहक आहेत। आज आपण गंधराज या प्लांटविषयी बोलणार आहोत। तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। या प्लांटची काळजी घेणे खूप सोपे आहे। तुम्ही त्याला कटिंगपासून ग्रो करू शकता, मोकळ्या जागेत किंवा कुंडीत पण लावू शकता। ह्या प्लांटला लावण्यासाठी 10 इंच इतकी मोठी कुंडी पाहिजे। गंधराज प्लांट पावसाळ्यात ग्रो करू शकता किंवा फेब्रुवारी मार्च मध्ये पण तुम्ही ग्रो करू शकता। पावसाळ्यात लावले तर खूपच लवकर ग्रो होतात आणि तुमच्याकडे आधीपासूनच हे प्लांट आहेत पण कळ्या गळून जात आहेत, पाने पिवळी होत आहेत, तर त्याविषयी बोलू। तर कळ्या का गळतात याची 2-3 कारणे आहेत। ओव्हर वॉटरिंग करू नका। ओव्हर वॉटरिंग केल्यामुळे पण या प्लांटची कळ्या गळून जातात किंवा या प्लांटला या जागेवरून त्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी असे ठेवू नका। त्याची जागा इथून तिथे बदलू नका। प्रत्येक ठिकाणाचे वातावरण हे त्याला सूट होत नाहीत आणि ते सूट झाले नाही की त्याची पाने पिवळे किंवा कळ्या गळायला लागतात। त्यानंतर त्याला माती कशी वापरायची, तर त्याला ॲसिडिक माती जास्त आवडते। 50% माती, 30% वर्मी कंपोस्ट, 30%पैकी निमखली, कॅल्शियम पावडर या पद्धतीने तुम्ही माती तयार करा। कुंडीत झाड लावताना ड्रेनेज होल आहे की नाही त्याची काळजी घ्या, नसेल तर करून घ्या। माती त्याला भुरभुरीत पाहिजे आहे। प्लांटप्रमाणे कुंडी घ्या। प्लांट जर छोटे असेल तर 10 इंच इतकीच कुंडी घ्या किंवा प्लांट जर खूपच छोटे आणि खूप मोठी कुंडी घेतली तर त्याच्या कुंडीमध्ये त्याला ॲडजस्ट व्हायला वेळ लागते। या प्लांटसाठी खूप ओली माती ठेवू नका, त्यामुळे कळ्या गळतात। तर खूप कोरडी पण ठेवू नका, सुकल्यानंतर पाणी द्या। प्रत्येक प्लांटसाठी वेगवेगळ्या प्रमाणे मातीची आवश्यकता असते। ह्या प्लांटसाठी कोणते फर्टिलायझर द्यायचे तर तुम्ही महिन्यातून एकदा NPK देऊ शकता। त्यानंतर सूर्यप्रकाश म्हणाल तर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जास्त सूर्यप्रकाश पाहिजे, तर उन्हाळ्यात 2 ते 3 तास भरपूर होतो सूर्यप्रकाश, तर त्याला जास्त कडक ऊन नको। कडक उन्हामुळे प्लांट खराब होऊ शकते, प्लांटला फुले येत नाहीत किंवा कळ्या गळून पडतात, पाने पिवळी होतात। तर या प्लांटला फुले कधी येतात? जून, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबरपर्यंत फुलं येतात किंवा जानेवारी, फेब्रुवारीमध्येही फुले येतात। या फुलांमध्ये भरपूर वेगवेगळे कलर्स आहेत आणि आपल्या गार्डनमध्ये हे प्लांट नक्की लावा, कारण त्याचे फुले उमलली की त्याचा वास पूर्ण गार्डनभर पसरतो। तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला गार्डनिया प्लांट आवडले असेल तर माझ्या प्लांटला किंवा माझ्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। व तुम्हाला काही प्लांट लावण्याविषयी काही बोलायचं असेल तर नक्की कमेंट करून विचारा। तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। ओके, बाय।